नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। काय झालंय? माझ्या पोराला मारले तर। कोण मारले? काय पोरं बाहेरचे? कशा संदर्भात झाली घटना? काय हे फायनान्स बद्दल। काय तुम्ही? धनराज गायकवाड जे मृत्यू झाले त्याचा मामा आहे मी। परवा दिवशी ही घटना घडल्यानंतर मला फोन आल्यानंतर सांगितले असं फायनान्सच्या कामानिमित्त गेलं, मारहाण झालं, भांडणं झालं, लक्ष्मीकांत जखमी आहे म्हटल्यानंतर मी सिव्हिलला आलो। सिव्हिलमध्ये आल्यानंतर त्याला ॲडमिट केल्यानंतर मी डॉक्टरांशी बोललो। डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणले आम्ही काही सांगू शकत नाही, सध्या परिस्थिती क्रिटिकल आहे, आता आम्ही ट्रीटमेंट चालू आहे, पुढं काय होईल काय सांगता येत नाही, आमचा तर प्रयत्न चालू आहे असं त्यांनी बोललं। आणि पोलीस कंप्लेंट दिली की यांना विचारलं, यांनी गुन्हा दाखल केलं म्हणून सांगितलं। मी परत चौकशी केलो, नाही गुन्हा दाखल झाले म्हणून सांगितले पोलिसांनी। मग 307 प्रमाणे आम्ही दाखल केलो असं त्यांनी बोलले। मग आरोपी त्या दिवशी काय अटक झाले नव्हते। परत मी दुसऱ्या दिवशी फोन केलो, अजून काय त्यांनी सांगतोच म्हटलं, आमचा प्रयत्न चालू आहे। मग बहुतेक आज दोघा तिघांना त्यांनी अटक केलं। अटक केल्यानंतर आम्हाला कळवलं की मग इथं आल्यानंतर आज समजलं की असं असं झालं। मग आमचं पोलिसांना एवढंच विनंती आहे की त्या आरोपीवर योग्य ते कारवाई झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे। आणि त्यांनी जे फायनान्समध्ये काम करत होता आणि ते शेलार म्हणून जे होते राहुल शेलार, ते पुण्याचं आहे, मग त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलो, त्यांनी सरळ उडवाडवीची उत्तरं दिला। नंतर हिने ज्याच्या अंडर काम करत होता तुम्ही त्याला विचारा, मला काय विचारू नका, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांनी मला उत्तर दिला। ते आकाश धुमाळ आहे, त्याच्याकडे त्यांनी काम करत होता, त्याच्याशी बोललो मी। त्यांनी म्हणला मी बोलतो आजपर्यंत बोलण्यावरच ते काय आम्हाला काय जे ते सांगितलंच नाही त्यांनी आतापर्यंत, आम्हाला असंच थांबवलं। मागणी काय तुमची असते? आमची मागणी एवढंच आहे की त्यांच्यावर जे केले कठोर कारवाई झालं पाहिजे। आणि ते फायनान्सवाले जे आहेत त्यांनी आजपर्यंत आज घटना घडल्यानंतर बी त्यांचं एकही व्यक्ती विचारला नाही आम्हाला, त्यांच्यावर बी काय रितसर असेल ते कारवाई झालं पाहिजे। आज जे घटना झाल्या 2-3 दिवसा अगोदर हे फायनान्समध्ये बजाज फायनान्स स्पर्श फायनान्समध्ये काम करत होता पोरगा, त्यांची आई बी वारली, वडील बी वारले। त्यांनी रिक्षा चालवून इथं आपलं फायनान्समध्ये काम करत असताना करून ते कुटुंब निवार तेवढाच त्या 2 बहिणीला सांभाळत होता। परंतु किरकोळ कारण नाही, किरकोळ कारण म्हणजे एवढं मोठं भारत नाही आहे। 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 40 कोटी अशातलं काय नव्हतं। 3 हप्ते होते, 3 हप्ते तर गाडी घेऊन लावला आहे तर मग त्यांच्या एजन्सीला सांगायचं बाबा जाऊन 3 हप्ते आहेत, ते 3 हप्ते भरलं तर योग्य झालं असतं ना। आज परिस्थिती एवढा मोठा घटना आमच्या भागात घडलाय, काय थोडा बहुत झालं तर की सेटलमेंटचे लय कडू आहेत, लयच कडू आहेत। आता कोण कडू आहे, कोण वाईट आहे, कोण गोड आहे, सगळं दिसायला लागलं आहे। परिस्थिती कुठं आहे आम्ही बी एवढं टाळतो, आमच्या सगळ्या पोरांना सांगतो की बाबा थांबा, असं काय करू नका। आम्हाला पोलिसावर विश्वास आहे, वर्तमानपत्रावर आमचा विश्वास आहे, योग्य ते कारवाई करून त्यांना पुढच्या भविष्यामध्ये त्यांना धडा शिकावं असं आमचं कळकळीची विनंती राहील। तुमचं नाव सांगा? लक्ष्मी नवनाथ जाधव। काय झालंय? माझ्या पोराला मारले तर। कोण मारले? काय पोरं बाहेरचे? कशा संदर्भात झाली घटना? काय हे फायनान्स बद्दल। काय तुमच्या पोराचं नाव काय? लक्ष्मण ज्ञानेश्वर जाधव। तुम्ही कोण लागतात तिचे? आई लागते, मी काकू लागते। लहानाचं मोठं मीच केलं माझ्या पोराला, आईकडं नव्हता त्यांनी, मीच सांभाळ केलं माझ्या पोराला मी। तुमची मागणी काय? मला कठोर कारवाई व्हायला पाहिजे, न्याय पाहिजे बघा मला। Indian Times News.